तासाच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर 12 नोव्हेंबरला सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यानं लवकर सुनावणी घ्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. तर डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिलं उड्डाण. नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दिबा पाटलांच्या कुटुंबाला व्हीआयपी पास. पाटलांची दोन्ही मुलं, पत्नी, बंधू उपस्थित राहणार. स्थानफलकावरही दिबा पाटलांचे नाव. मुंबईतल्या भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन. जेव्हीएलआर ते कफ परेड अंतर तासाभरात पार करता येणार. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी. धानोरकरांसह झालेल्या जमीन व्यवहारात फसवणूक झाली. चंद्रपुरात तहसील कार्यालयात आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबियांचा आरोप. धानोरकरांनी आरोप फेटाळले. अक्षय शिंदेचं एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नेमलेल्या भोसले आयोगाकडून निर्दोषत्व. स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा मान्य. बीड कारागृहात धर्मांतरासाठी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ. कैद्यांचे वकील राहुल आघाव यांचा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप. आघाव यांच्या आरोपांची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार. क्रिकेटपटू रोहित शर्मानं तब्बल 10 किलो वजन घटवलं. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अविश्वसनीय बदल घडवला. फिट रोहितला पाहून सगळेच चकित.